हॅलो. गुड इव्हनिंग. व्हॉइस क्लिअर आहे? स्क्रीन विजिबल आहे का सर्वांना? हॅलो. स्क्रीन विजिबल आहे? व्हॉइस क्लिअर आहे का माझा? हॅलो. हॅलो. स्क्रीन विजिबल आहे का तुम्हाला? येस हो सर. सर. हो सर. रिप्लाय द्या मॅम सगळ्यांनी. तर आज बघा आपल्याला इन्फ्लुएन्सर मार्केटिंगचं थोडीफार माहिती पाहिजे, बरोबर? कारण की डिजिटल मार्केटिंगच्या यामध्ये इन्फ्लुएन्सर मार्केटिंग पण एक खूप महत्त्वाचा पार्ट आहे. इन्फ्लुएन्सर मार्केटिंग म्हणजे काय? जे सोशल मीडियावरती जास्त फॉलोअर्स वगैरे असतात, बरोबर? त्याकडनं आपण आपले ब्रँडची मार्केटिंग करून घेतो. त्याला इन्फ्लुएन्सर मार्केटिंग बोललं जातं. जसे की कुणाचे 1,00,000 2,00,000 फॉलोअर्स असतील, त्यांचे व्ह्यूज चॅनल जास्त असतील, तर त्यांच्याकडनं आपण आपली ब्रँडिंग करून देतो. आपला जे ब्रँड असेल किंवा आपले काही प्रोडक्ट्स असतील, तर त्या आपल्या प्रोडक्ट्सची आपण त्यांच्याकडनं ब्रँडिंग करून देतो. त्यासाठी आपल्याला त्यांना पे करावं लागतं. ते आपण ते इन्स्टा वगैरे फाइंड करू शकतो, इन्फ्लुएन्सर्स. ओके. ज्याचे जास्त फॉलोअर्स वगैरे असतील त्या आपण कॉलॅब करून घेऊ शकतो. म्हणजे त्यांना आधी DM करायचं, त्यांना सांगायचं आपलं असं असं प्रोडक्ट्स असतं आहे, तर त्याची तुम्ही मार्केटिंग करताल का. तर ते किती पे करते ते चेक करायचं एकदा. 2-3 इन्फ्लुएन्सर ते चेक करायचं, म्हणजे ज्याचं कम्फर्टेबल असेल तुम्हाला त्याकडनं नंतर तुम्ही ब्रँडिंग करू शकता. इथं या साईट्स पण असतात, याच्यावरती पण आपल्याला पे करावं लागतं. या साईट्सपेक्षा जास्त तर बेटर असतं की आपण डायरेक्टली इन्फ्लुएन्सर्सला DM केलेलं. आपण त्यांना आधी DM करायचे, डायरेक्टली मेसेज वगैरे करायचे, आपले काय प्रोडक्ट्स वगैरे असेल ते त्यांना सांगायचं. हां. इन्फ्लुएन्सर हे काय असते कळालं सर्वांना? आता ही एक साईट आहे, ह्याच्यावरती तुम्ही इन्फ्लुएन्सर्स वगैरे चेक करू शकता. जर तुम्हाला इन्स्टावरती याच्यावरती चेक नसेल करायचे किंवा DM नसेल करायचे. ओके. इथं स्टार्ट युअर ट्रायलवरती जर गेला ना तुम्ही, तर इथनं ट्रायल घेऊ शकता तुम्ही. इथं फक्त तुम्हाला एक ईमेल लागेल, तो बिझनेसचा ईमेल लागतो आय थिंक. इथं आपण पर्सनल ईमेलने लॉग इन करू शकत नाही. हे बघा, एंटर अ व्हॅलिड बिझनेस ईमेल ॲड्रेस. इथं आपल्याला बिझनेस ईमेल लागेल, तर आपण त्यातले लॉग इन करू शकतो. आता आपल्याकडे बिझनेस ईमेल वगैरे नसेल तर आपण 1 बाय 1 इन्फ्लुएन्सर्स फाइंड करायचे इन्स्टावरती, आणि देन ते त्यांना आपलं ब्रँड समजून सांगायचं असा असा प्रोडक्ट आहे, आपण नंतर आपली ब्रँडिंग करू शकतो. ओके. इन्फ्लुएन्सर्स मार्केटिंग कळालं तुम्हाला? हॅलो. हॅलो. स्वाती मॅम, शीतल मॅम, भाग्यश्री मॅम, आवाज येतो तुम्हाला? सर सांगितलं आवाज. रिप्लाय द्या मॅम, नाही तर मी एकटा शिकवत जाईल, तुम्ही काही रिप्लाय वगैरे देत नाही. देन आपलं असतं आपलं हे असतं ORM, म्हणजे डिजिटल मार्केटिंगमध्ये इन्फ्लुएन्सर आणि ORM हे महत्त्वाचे असतात. ORM म्हणजे काय?
ऑनलाईन रेप्युटेशन मार्केटिंग हे पण एक डिजिटल मार्केटिंगसाठी महत्त्वाचं असतं. त्याच्यामध्ये आपण काय केलं जातं बघा, आपले जे ब्लॉग्स पोस्ट करतो, परत गुगलचे रिव्ह्यूज, परत सोशल मीडिया मार्केटिंग, कॉम्पिटिटर वेबसाईट्स ॲनालाइज, याला ते ORM बोललं जातं. म्हणजे आपली ऑनलाईन रेप्युटेशन काय आहे आपल्या बिझनेसचं, तर ते इन्क्रीज कसं करायचं त्यासाठी आपण ORM यूज करतो. ते ORMचं तुम्हाला फुल फॉर्म वगैरे विचारलं जाईल इंटरव्ह्यूमध्ये, त्याचा फुल फॉर्म वगैरे तुम्हाला सांगता आला पाहिजे. हे बघा, इथं त्याचे फॅक्टर्स आहेत. म्हणजे हँडलिंग कस्टमर फीडबॅक, म्हणजे आपल्याला कस्टमरकडनं फीडबॅक वगैरे घ्यायचा, त्यांना रिप्लाय द्यायचा बेटर. देन आपलं ऑनलाईन मॉनिटाईज वगैरे होते का नाही, चॅनल आपले व्हिडिओज कसे जातात ते सगळं चेक करायचं. पोस्ट वगैरे क्रिएटिव्ह टाकायच्या. आपले क्लायंट्स मॅनेजमेंट होती का नाही हे सगळं आपण ORM मध्ये चेक करतो. ते ORM पण महत्त्वाचं असतं. हे छोटे छोटे टॉपिक आहेत, पण हे महत्त्वाचे असतात. ORM आणि इन्फ्लुएन्सर मार्केटिंग. ORM ज्यावेळेस आपला बिझनेस परफेक्ट क्रिएट असेल, लाईव्ह असेल, देन आपण चेक करू शकतो ORM. देन आपले गुगलचे अल्गोरिदम्स. हे अल्गोरिदम्स माहिती आहेत तुम्हाला? गुगलचे अल्गोरिदम्स असतात. जसं आपण फोनवरती याच्यावरती अपडेट असतात बरोबर, तसे हे गुगलचे अपडेट आहेत. हे माहिती आहे तुम्हाला अल्गोरिदम्स? हॅलो. हॅलो. ते गुगलचे अल्गोरिदम्स आहेत. पांडा, पेंग्विन, ह्युमिंग बर्ड, फीड, पिजन, ब्रेन रँक आणि मोबाईल. म्हणजे जसं आपले मोबाईल्सवर त्याच्यावरती अपडेट येतात बरोबर, तसेच ते गुगलचे पण अपडेट आहेत. हे इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला विचारलं जाईल. हे ऑन पेजेस असतील, ऑन ऑफ पेजेससाठी कामाला येतं. हे तुम्हाला अपडेट्स माहिती पाहिजेत. आता हे जे जास्त जुने जे आहेत ना, ते एवढं नाही याद केलं तरी चालेल. पण जे आत्ताचं नवीन जो अपडेट असेल 2024चा अपडेट आहे लेटेस्टचा कोर म्हणून. ओके. तर आता हे 2018 पर्यंतचेच अपडेट्स आहेत. इथं तुम्हाला डेट पण दिसते. हे तुम्ही गुगलवरती सर्च केलं ना, गुगल अल्गोरिदम्स, अशी तुम्हाला लिस्ट भेटेल. त्यांचे नेम्स आहेत ना, बर्ड्सच्या याच्यामध्येच आहेत. म्हणजे आता पांडाचा अपडेट आहे, तर त्याचा काय यूज होता, परत पेंग्विनचा काय होता, ह्युमन बर्डचा काय होता, ते तुम्ही नंतर रीड करून घ्या. हे आत्ता एवढं कोण विचारत नाही, जे जुने अपडेट आहेत ते. पण जो आता नवीन आहे ना, गुगल कोर म्हणून, तो विचारला जातो. ओके. अल्गोरिदम्स काय आले? देन इथं आता आपण बघूया फ्रीलान्सिंगवरती अप्लाय वगैरे कसं करायचं. तर एक फायबर म्हणून एक वेबसाईट आहे आणि एक अपवर्क म्हणून आहे. या दोन वेबसाईट बेटर आहेत. ह्याच्यावरती तुम्ही अप्लाय करू शकता. इथं स्टार्ट सेलिंगमध्ये जाऊन अकाउंट ओपन करायचं. आधी स्टार्ट सेलरवरती जायचं. हे बघा, असा डॅशबोर्ड ओपन होतो. इथं बिकम अ सेलर, कारण की आता आपण काय करतोय, आपलं वर्क सेल करतोय. त्यासाठी इथं आपल्याला स्टार्ट सेलर म्हणून वेबसाईट ओपन अकाउंट क्रिएट करायचं सेलरचं. देन इथं बघा, तुमचा डिस्प्ले फोटो, परत डिस्प्ले नेम काय द्यायचे, लोकेशन तर आपलं इंडिया असतं बरोबर. देन आपल्याला कुठल्या कुठल्या लँग्वेजेस येते ते इथं ॲड करायचं. देन अबाउटमध्ये, आता अबाउटमध्ये तुम्ही ॲड करू शकता, आय एम अ डिजिटल मार्केटिंग, आय हॅव एक्सपिरियन्स इन 2 years, असं टाईपमध्ये ॲड करू शकता. तुम्हाला काय काय स्किल्स येतात ते इथं ॲड करायचं. परत इथं 1 by 1 स्किल्स पण ॲड करू शकता, जसं की SEO, सोशल मीडिया मार्केटिंग, वेबसाईट डिझायनिंग, पोस्ट क्रिएशन, लोगो क्रिएशन.
देन इथं वर्क एक्सपिरियन्स वगैरे काय असेल तर तो ॲड करू शकता. जर कुठे इंटर्नशिप वगैरे करत असाल त्याचं सर्टिफिकेशन वगैरे ॲड करायचं. देन एज्युकेशन काय आहे हे ॲड करायचं. हे ऑप्शनल आहे. जर केलं तर बेटर आहे, नाही केलं तरी काही इश्यू नाही. देन इथं सर्टिफिकेशन. आता आपले डिजिटल मार्केटिंगचे सर्टिफिकेशन असतात. परत Googleचे सर्टिफिकेट असतात. तर इथे ॲड करायचे सगळे. जेणेकरून आपल्याला इझिली क्लायंट्स भेटतात. तर Googleचे सर्टिफिकेट कसे असतात ते दाखवतो तुम्हाला मी. ओके. तर हे असं Googleचं सर्टिफिकेट असतं, जे आता आपल्या Google ॲड झालेत बरोबर. त्या टाईपमध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात Googleचं. तुम्हाला टेस्ट द्यावं लागेल. देन तुम्हाला अशा टाईपमध्ये सर्टिफिकेट भेटतं. हे 1 इयरसाठी व्हॅलिड असतं. त्याच्यामध्ये तुम्हाला नेम दिसते आणि तुम्ही कुठल्या कॅम्पेनसाठी ते सर्टिफिकेट अप्लाय केलं होतं. म्हणजे कुठल्या कॅम्पेनचे टेस्ट दिलं. गुगल वरतीच अप्लाय करायचं का? काय मॅम? हे ह्या सर्टिफिकेटसाठी नाही गुगल मॅम, ते मी ऍड्स सांगतो तुम्हाला आता ते कुठं अप्लाय करायचं. आधी हे सर्टिफिकेट समजून घेतो. आता इथं बघा Google ॲड्स डिस्प्ले सर्टिफिकेशन. म्हणजे आता जे आपले वेगवेगळे प्लॅटफॉर्म होते बरोबर, शॉपिंग होतं, डिस्प्ले होतं, लीड जनरेशन, जे आपले कॅम्पेन्स असतात तर प्रत्येक कॅम्पेनचं वेगवेगळं सर्टिफिकेट असतं. हे 1 इयरसाठी व्हॅलिड असतं. इथं तुम्हाला आय थिंक 50 का काहीतरी क्वेश्चन विचारले जातात. देन ते आपण पास केले तर आपल्याला हे सर्टिफिकेट भेटतं लगेच. इथं बघा इश्यू डेट दिसतीये, एक्सपायरी डेट दिसतीये आणि इथं सर्टिफिकेशन आय डी. हे सर्टिफिकेशन तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी याच्यासाठी फायदेशीर असतात. तर हे तुम्हाला एक्झाम द्यावा लागेल. परत फ्रीलान्सिंगच्या ह्याच्यामध्ये पण तुम्ही अप्लाय करू ॲड करू शकता आणि LinkedInवरती याच्यावरती पण हे सर्टिफिकेशन ॲड करू शकता. हा स्कॅनर जर म्हणजे बारकोड जरी स्कॅन केला तरी हे सगळी डिटेल्स येऊन जातील. ते बघा प्रत्येक कॅम्पेनचं वेगवेगळं सर्टिफिकेट असतं. जे डिस्प्लेच होतं हे ॲड्सचं ॲपचं कॅम्पेन. ते असे सर्टिफिकेशन वगैरे तुम्ही Fiverrवरती याच्यामध्ये ॲड करू शकता. नाही तर सगळी तुमची इन्फॉर्मेशन वगैरे फिल केली. नेक्स्टवरती जायचं. आता इथं आपण काहीच ॲड केलं नाही, आपण ॲड करूया. आणि इथं अबाउट्समध्ये तुम्ही प्रॉपर अबाउट वगैरे क्रिएट करून ॲड करू शकता. आता मी इथं शॉर्टमध्ये टाकतोय. इथं तुम्हाला सांगतंय 150 कॅरेक्टर्समध्ये ते पाहिजे. आता इथं आपण फक्त 80 कॅरेक्टर्स टाकले तर इथं आपल्याला 150 कॅरेक्टर्समध्ये ते ॲड करावं लागेल. ओके. इथपर्यंत तुम्ही अख्खी प्रोसेस वगैरे करून घेतली ना, तुमचं अकाउंट क्रिएट होऊन जाईल ॲज अ सेलर म्हणून. इथं पुढच्या स्टेपमध्ये फक्त तुम्हाला फोटोज वगैरे ॲड करायचे. जे वर्क आत्तापर्यंत तुम्ही केलं असेल किंवा सॅम्पल्स जे असतात ना, जसं तुम्ही ग्रुपवरती वगैरे शेअर करता बरोबर, पोस्ट क्रिएशन, ॲड्सचे वगैरे, तर तसा कॅटलॉग कसा क्रिएट करतो तसं क्रिएट करायचं असतं. सो ते पोर्टफोलिओ क्रिएट करतात ते कसं करतात? हो मॅम. नाही तर आपल्या स्किल्स वगैरे ॲड करायच्या ज्या तुम्हाला बेटर येत असतील त्या.
इथं लेवल टाकायची, एक्सपिरियन्स किती आहे तुम्हाला, बिगनर आहे, प्रो आहे किंवा मीडियम आहे. तर अशा टाईपमध्ये तुम्ही ॲड करू शकता. तर इथं आपल्याला प्रोज टाकावं लागेल कारण की आपल्याला क्लायंट्स पाहिजे, बरोबर. इथं तुम्ही बिगनर वगैरे टाकलं तर तुम्हाला क्लायंट्स एवढे इझिली भेटणार नाही. त्यावरती सगळी तुम्हाला प्रॉपर इन्फॉर्मेशन ॲड करावं लागते, तुमच्या स्किल्स वगैरे, कारण की इथं आउट ऑफ इंडियाचे कामं असतात. अशा टाईपमध्ये ज्या ज्या डिजिटल मार्केटिंगच्या स्किल्स तुम्हाला येतात ते इथे ॲड करून सेव्ह चेंजेस करायचे. त्यानंतर आपल्याकडे आता वर्क एक्सपिरियन्स वगैरे काय नाही, तिथं आपण स्किप करूया. जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ॲड करू शकता. तर अजून तुम्ही लँग्वेजेस वगैरे ॲड पण करू शकता. तर इथं मी वनच लँग्वेज ॲड केलेली. देन कंटिन्यू करूया. इथं आता आपल्याला एक प्रोफाईल फोटो मागते. तर जेवढं तुम्ही प्रॉपर अकाउंट क्रिएट करताल तेवढे इझिली तुम्हाला क्लायंट्स भेटतील. इथं आपला फोटो रिमूव्ह झाला आहे कारण की इथं मला पर्सनल फोटो ॲड करावा लागेल माझा. देन कंटिन्यू. इथं जर तुम्ही पुढं वर्क वगैरे करत असाल कुठल्या कंपनीमध्ये याच्यामध्ये तर इथं तुम्हाला विचारते. इथं तुम्ही येस किंवा नो देऊ शकता. नो, आय एम वर्क इंडिपेंडेंटली, आय एम अ पार्ट टाईम, अशा टाईपमध्ये. तर आता तुमच्याकडे पोर्टफोलिओ आहे किंवा तुमची वेबसाईट वगैरे असेल ते इथे ॲड करू शकता किंवा कंटिन्यू. पोर्टफोलिओ कसा बनवायचा ते सांगतो मी तुम्हाला. इथं आता $50 आपल्याला पे करायला सांगते ते. आता आपलं पे वगैरे काही करत नाही, डायरेक्टली अकाउंट ओपन करून बघायचं होतं की नाही. रेडी टू लँड युअर फर्स्ट ऑर्डर. आता इथं सगळं तुम्हाला टायटल वगैरे ॲड करायचं, त्याची कॅटेगरी कशामध्ये आहे तुमची प्रोडक्टची, बरोबर. तर सब कॅटेगरी काय म्हणजे त्या कॅटेगरीमध्ये डिजिटल मार्केटिंगमध्ये कुठल्या सर्व्हिसेस तुम्ही प्रोव्हाइड करताय. आणि इथं सर्व्हिसिंग टाईप काय आहे, सोशल मीडियाचं अकाउंट मॅनेजमेंट वगैरे. नाही तर कुठल्या कुठल्या प्लॅटफॉर्म्स तुम्ही यूज करताय किंवा हँडल करू शकता. इन्स्टा आहे, ट्रेड आहे, फेसबुक आहे, पिंटरेस्ट आहे, ट्विटर आहे, त्या अशा टाईपमध्ये तुम्ही ॲड करू शकता. तर मिनिमम 3 प्लॅटफॉर्म्स आहेत, त्या अशा टाईपमध्ये तुम्ही ॲड करा. आणि मॅनेजमेंट टूल्स काय यूज करतो तुम्ही. आता आपण बफर वगैरे यूज केलं होतं, बरोबर. ते आता बाकीच्या काय असेल ते आपल्याला एवढं माहीत नाही. आपल्याला बफर वगैरे माहिती आहे, तर आपण बफर वगैरे ॲड करू शकतो. इंडस्ट्री काय आहे तुमची, म्हणजे
तर आता आपली मार्केटिंगमध्ये येणार बरोबर. मार्केटिंग आणि ॲडव्हर्टायझिंग. त्याने तर कीवर्ड्स ॲड करायचे. म्हणजे आता युजर्सने तर फायबरवरती जाऊन सर्च केलं डिजिटल मार्केटिंग किंवा अशा टाईपमध्ये जर सर्च केलं तर त्या टाईपमध्ये आपलं प्रोफाईल विजेबल असले पाहिजे. तर ते तुम्ही 5 कीवर्ड्स ॲड करू शकता. त्याने तर तुमची प्राइसिंग वगैरे ॲड करायची सगळी. हो का? इथे तुम्हाला व्हिडिओ भेटेल ॲड. तुम्ही जर चेक केला ना तर तुम्हाला प्रॉपर दिसून जाईल की अकाउंट कसं क्रिएट करायचं त्याच्यावरती. आणि इथं डिस्क्रिप्शन वगैरे ॲड करायचं प्रोडक्टचं. इथं रिक्वायरमेंटमध्ये ॲड काय काय रिक्वायरमेंट आहे. आणि इथं गॅलरीमध्ये इमेजेस ॲड करायचे जे आपण कामं वगैरे केले असतील आधी आणि त्याने पब्लिश करायचं. पब्लिश केल्यानंतर तुम्हाला ते कसं दिसेल ते दाखवतो. हे बघा, आता इथं सगळे काही प्रोडक्ट्स म्हणजे ते काही ना काही सर्व्हिसेस सेल करतात. हे बघा, सेटअप अँड मॅनेज फेसबुक ॲड्स, ऑर्डर नाव अशा टाईपमध्ये तुम्हाला थंबनेल वगैरे क्रिएट करून सगळं ॲड करावं लागेल प्रॉपर टाईपमध्ये. आता ते चार्ज किती करते ते बघा, $75 म्हणजे 7,500-7,000 ॲड्सचे ते चार्ज करते ते. हा बघा, इंस्टाग्राम ऑर्गॅनिक ग्रोथ $20 पे करतो म्हणजे 1,800-2,000 समथिंग ते पे कर हे करते. आणि इथं $40 अशा टाईपमध्ये तुम्ही सर्व्हिसेस सेल करू शकता. तुम्हाला प्रॉपर येत नसेल क्रिएट करायला अकाउंट तर एखाद्याची प्रोफाईल ओपन करा. त्यांनी काय काय ॲड केलेलं आहे ते सगळं चेक करा. मग तुम्ही इझिली तशी टाईपमध्ये प्रोफाईल क्रिएट करू शकता. त्यांनी आता एक कॅनव्हावरती त्याच्यावरती बॅनर इमेज टाईपमध्ये क्रिएट केला असेल हे प्रॉपर दिसते. आणि त्यांनी इथं काय केलेलं आहे, ज्या आधीच्या त्यांनी ॲड्स वगैरे रन केले असतील त्याचा स्क्रीनशॉट ॲड केलेला आहे म्हणजे त्याचा रिझल्ट दाखवला बरोबर. आणि की आपल्याला रिझल्ट शिवाय काही कामं भेटत नाही. आपण यूट्यूबवरती याच्यावरती चेक बघतो की फायबरवरती या अपवर्कवरती या काय पण सेल करा, पण असं इझिली आपल्याला इथं कामं भेटत नाहीत लवकर. त्याने तर त्यांचं बेसिक प्लॅन आहे, स्टँडर्ड प्लॅन आहे आणि प्रीमियम प्लॅन आहे. तर त्याच्यामध्ये ते काय काय ॲड देतं ते बघा. टार्गेट ऑडियन्स रिसर्च 1 ॲड कॅम्पेन सेटअप देन 7 days म्हणजे 7 daysच्या अंडर ते डिलिव्हरी देणार आपल्याला. देन इथं स्टँडर्डमध्ये काय काय देते ते टार्गेटेड ऑडियन्स रिसर्च आणि 3 ॲड्स म्हणजे 3 ॲड्स ते आपल्याला रन करणार $150 म्हणजे. इथं प्रीमियममध्ये बघा, प्रीमियममध्ये 5 ॲड्स आहेत आणि ऑल इन्क्लुझिव्ह 30 daysचा अख्खा हे असेल म्हणजे सर्व्हिसचे त्यांचा चार्ज असेल. म्हणजे जसं आपण पे करतो एखाद्याला की माझं 1 month अकाउंट हँडल करा, मी तुम्हाला एवढं एवढं पे करेल. तर तशा टाईपमध्ये त्यांची सर्व्हिस सेल करते ते. आणि त्यांचे इथे रिव्ह्यूज चेक करा. कारण की रँडमली आपल्याकडे तर रिव्ह्यूज वगैरे नसतात बरोबर. आपण स्टार्टिंगला प्रोफाईल क्रिएट केली तर आपल्याकडे रिव्ह्यू वगैरे काहीच नाही. जोवर आपण क्लायंट्स वगैरे हँडल करत नाही, ऑर्डर्स वगैरे घेत नाही, तोपर्यंत आपले रिव्ह्यूज वगैरे इन्क्रीज होत नाहीत. ते रिव्ह्यूज वगैरे पण इन्क्रीज व्हायला पाहिजे. इथं त्यांची लेवल दिसते, आता ते लेवल 2ला आहेत. आणि इथे युजर्सने त्यांना रिव्ह्यू वगैरे दिलेले आहेत, ते रिव्ह्यूज वगैरे चेक करायचे. ओके. आणि त्यांनी लँग्वेजेस वगैरे टाकलेले, इथं रिस्पॉन्सिंग टाईम टाकलाय. ओके. इथं त्यांचं सगळं अबाउटमध्ये त्यांचा डाटा वगैरे सगळे ॲड आहे. तर त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स वगैरे किती आहे ते टाकलं आहे. आणि इथे त्यांचा पोर्टफोलिओमध्ये काय केलं त्यांनी, जे फेसबुकचे वगैरे जे ॲड्सचं कॅम्पेन आहे बरोबर, आपण ॲड्स कॅम्पेन रन केले ना देन आपल्याकडे असा डाटा भेटतो. म्हणजे त्याला रीच किती आलेलं आहे, त्याचं पेपर क्लिक किती केलं आहे, त्याच्या टाईपमध्ये त्यांनी ॲड केलेलं आहे. ते पोर्टफोलिओ एक्सपिरियन्स लोकांचा असतो
फ्रेशरचा पोर्टफोलिओ नसतो. पोर्टफोलिओ कसा क्रिएट करायचा ते पण सांगतो तुम्हाला. कॅनवावरती जाऊन इथं सर्च करायचं. तर जेवढा बेटर तुम्ही पोर्टफोलिओ क्रिएट करू शकता तेवढा बेटर करायचं. आणि इथं ज्या स्लाइड्स वगैरे जे आहेत ते सिलेक्ट करायचे. तर आता तुम्ही कुठल्या कुठल्या प्रोजेक्ट्सवरती कामं केलेली आहेत तर त्या सगळी इन्फॉर्मेशन याच्यामध्ये ॲड करायची. एखादी कंपनीसाठी तुम्ही ॲड्स रन केलेले आहेत, तर त्यांचा रिझल्ट काय होता, त्यांचा फीडबॅक काय आहे, हे सगळं पोर्टफोलिओमध्ये आपलं ॲड असतं. इथं फर्स्टला तुम्ही तुमचं प्रोफाईल वगैरे क्रिएट करू शकता. म्हणजे आय एम डिजिटल मार्केटिंग, आय हॅव 3 year एक्सपिरियन्स इन डिजिटल मार्केटिंग. तुम्ही काय काय सर्व्हिसेस सेल करता. नाही तर बघा नेम ऑफ प्रोजेक्ट, प्रेझेंट बाय, प्रेझेंट टू, ते असं सगळं आपल्याला ॲड करावं लागेल. क्लायंटचा जो फीडबॅक वगैरे असतो ते सगळं ॲड करायचं असतं पोर्टफोलिओमध्ये. तर विजन, मिशन, टार्गेट काय होतं आपलं, आपल्याला रीच किती भेटला त्या ॲड्सला, किंवा वेबसाईट क्रिएट केली असेल तर ती वेबसाईट कशी क्रिएट केली, त्याचा एस केला का, हे सगळं पोर्टफोलिओमध्ये आपल्याला ॲड झालं पाहिजे. माय एक्सपिरियन्स टाकला त्यांनी, जे तुमचा एक्सपिरियन्स असेल डिजिटल मार्केटिंगमध्ये तर अशा टाईपमध्ये तुम्ही ॲड करू शकता. सोशल मीडिया मार्केटिंग, सर्च इंजिन ऑप्टिमाइज, परत ईमेल मार्केटिंग, अशा टाईपमध्ये जेवढ्या जेवढ्या सर्व्हिसेस म्हणजे स्किल्स तुम्हाला येत असतील तेवढं सगळं पोर्टफोलिओमध्ये ॲड करायचं. देन इथं बघा लास्टला त्यांनी काय टाकलं, वाय डिजिटल मार्केटिंग. आणि डिजिटल मार्केटिंगच्या सर्व्हिसेस आपण का सेल करतोय किंवा युजर्सने त्या का बाय केल्या पाहिजेत. तर त्या का बाय केल्या पाहिजेत, त्यांचा बिझनेसची ग्रोथ लवकर व्हायसाठी. देन लेट्स वर्क टुगेदर. इथं तुम्ही सगळं इन्फॉर्मेशन ॲड करू शकता, तुमचं सोशल मीडियाचं ईमेल, ॲड्रेस, सगळी इन्फॉर्मेशन ॲड केली ना अशा टाईपमध्ये तुमचा पोर्टफोलिओ क्रिएट होऊन जाईल. ओके. तर हे फायबरचं कळालं तुम्हाला अकाउंट कसं क्रिएट करायचं. स्वाती मॅम, भाग्यश्री मॅम, शीतल मॅम. येस सर. ओके. आता मी येस तुम्हाला सर. सांगतो. जर आता तुम्ही बघा फ्रेशर आहे बरोबर. येस सर. तर आता डायरेक्टली आपण फ्रीलान्सिंग वगैरे जर करत असाल तुम्ही तर डायरेक्टली फायबरवरती याच्यावरती जाऊन हे नाही व्हायचं. म्हणजे आपण अकाउंट वगैरे तर सगळं क्रिएट करून घ्यायचं. क्लायंट्स भेटलेत तर आपल्याला ते गुडच आहे. कारण की आपण काय होतो, इरिटेट होतो जर आपल्याकडे क्लायंट्स वगैरे नसतील तर. आपण आपलं फेसबुकवरती, इंस्टावरती एक प्रॉपर पेज क्रिएट करायचं फ्रीलान्सिंगसाठी. म्हणजे जे तुमची एजन्सी नेम वगैरे असेल, तर आपण काय काय सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो त्याच्या ॲड्स वगैरे रन करायच्या. परत आपल्याला ऑर्गॅनिक मार्केटिंग येते बरोबर. तर फेसबुकवरती आपण आपले रोज ऑर्गॅनिक म्हणजे पोस्ट वगैरे करू शकतो बरोबर. आपण लीड्स आपल्या ॲड्स वगैरे जरी रन केल्या तरी आपल्याकडे लीड्स येतात. तर अशा टाईपमध्ये आपल्याला फ्रीलान्सिंग बेटर असते. फायबर याच्यावरती पण तुम्ही करू शकता ज्यावेळेस तुमच्याकडे प्रॉपर एक्सपिरियन्स वगैरे असेल. कारण की इथं सगळ्यांना नीट काम लागतं. असं आपण एखादा क्लायंट जर आपण ऑफलाईन बघितला तर आपण त्यांना कन्व्हिन्स करू शकतो, आम्ही हे सर्व्हिसेस देतोय, अशा अशा टाईप आहे, एवढं एवढं पेमेंट घेतो आम्ही, एवढे त्याला डिमांड आहे. ते आपण प्रॉपरली ऑफलाईन सांगू शकतो क्लायंट्सला. इथं ऑनलाईन तसं काही नसतं. आणि आउट ऑफ इंडियाचे क्लायंट्स असतात फायबरवरती किंवा अपवर्कवरती. इथं असं नाही म्हणत मी की तुम्हाला त्याच्यावरती अकाउंट क्रिएट करू नका. कारण की इथं आपल्याला सर्व्हिसेस वगैरे भेटल्या नाहीत तर आपला रिव्ह्यू वगैरे काही इन्क्रीज होत नाही. इथं सेल्स वगैरे करायच्या पण ह्याच्यावरती डिपेंड नाही राहायचं फायबरवरती किंवा अपवर्कवरती. आपण आपलं ऑर्गॅनिकली किंवा ॲड्स वगैरे रन करून फ्रीलान्सिंग करू शकतो. आता तुम्ही हॉटेलसाठी किंवा कॅफेसाठी फ्रीलान्सिंग करू शकता. म्हणजे त्यांचं अकाउंट हँडलिंग करायचं अशा टाईपमध्ये त्यांना आधी रीच करायचं. गुगलवरून त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर फाइंड करायचे, त्यांना कॉल करून विचारायचं त्यांना नीड आहे की नाही. त्यांना एखादा डेमो द्यायचा, म्हणजे पोस्ट वगैरे क्रिएट करून दाखवायची, असं असं आम्ही क्रिएट केलं आहे, तर तुम्हाला असं असेल तर आम्ही मंथली पॅकेज देऊ किंवा विकली देऊ.
किंवा 6 मंथचा अशा टाईपमध्ये तुम्ही पॅकेज वगैरे क्रिएट करू शकता. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे तुम्हाला फ्रीलान्सिंग कशी करायची? आणि ज्यावेळेस तुम्ही फ्रीलान्सिंग करताल त्यावेळेस 70% तरी पेमेंट आधीच घेऊन ठेवायचा क्लायंटकडनं. 70% to 50% पेमेंट आधीच घ्यायचा. जर 100% देत असेल तर ते गोडच आहे. जर ॲड्स वगैरे जर रन करायचे असतील ना, तर 90% 80% तर पेमेंट आधीच घ्यायचं. म्हणजे ओके सर. देन आता आपलं गुगल सर्टिफिकेट. तर गुगलला तुम्ही जाऊन सर्च केलं ना, गुगल स्किल्स शॉप, ते बघा असा डॅशबोर्ड, अशी वेबसाईट ओपन होती. स्किल्स शॉप गुगलवरती क्लिक करायचं आणि देन इथं गुगल ॲड्सचं जे दिसतंय ह्याच्यावरती क्लिक करायचं, गुगल ॲड्सवरती. इथं आपल्याला गुगलला साइन अप करून घ्यायचं आधी आपल्या ईमेलने. जो ईमेल आपण ॲड करेल तो आपला सर्टिफिकेट वगैरे याच्यावरती येऊ शकतो. त्यामुळे प्रॉपर ईमेल ॲड करायचा. नाही तर तुम्हाला कंपनी नेम वगैरे जर रिक्वायर केलं तिथे एखाद्या डमी कंपनी नेम वगैरे ॲड करू शकता. तर किंवा UX डिजिटल म्हणून जरी ॲड केलं तरी होऊन जाईल. हे एवढं कंपनीचं एवढं काही नसतं. फक्त आपल्याला मेन काय असतं, आपलं नेम प्रॉपर आला पाहिजे, फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि आपलं ईमेल ॲड्रेस. हे कंपनीचे डिटेल्स वगैरे सर्टिफिकेट वगैरे येत नाहीत. तर ॲड्रेस वगैरे जर तुम्ही ॲड केला ना तर ते तुमचं अकाउंट क्रिएट होऊन जाईल. माझं ऑलरेडी होतं, ते दाखवतो तुम्हाला मी. ओके, तिथे तुम्ही साइन अप वगैरे केलं. देन इथं आपले बघा गुगलचे सर्टिफिकेशनचे एक्झाम्स असतात. ते गुगल ॲड्सचे ॲप्सची आहे ना त्याची आहे, परत डिस्प्लेची कॅम्पेन आहे, सर्च कॅम्पेन आहे. या प्रत्येक कॅम्पेनचे आपल्याला वेगवेगळे टेस्ट द्यायचे. परत गुगल ॲनालिटिक्सचं पण आहे, त्याच्यावरती व्हिडिओज वगैरे पण असतात अवेलेबल, ते पण चेक करू शकता. देन तुम्ही टेस्ट देऊ शकता. आधी 20 क्वेश्चनची असते, देन ती तुम्ही पास केली देन मोठी असते, म्हणजे ती 50 क्वेश्चन्सची असते. इथे टायमिंग पण असतो, म्हणजे 1 hour 50 मिनिट्सच्या आत ते आपल्याला द्यायची. ते टाईम टू कंप्लीट अनलिमिटेड. म्हणजे आत्ता जर मी या टायमिंगला दिली, म्हणजे 7:30ला दिली, तर उद्या 7:30ला ते ओपन होईल. 24 hours ते ब्लॉक होतं. देन 24 hour नंतर मी परत देऊ शकतो. आधी जी स्टार्टिंग लेवलची जी असते ना ती टेस्ट द्यायची. तर एनरोल नाववरती गेला तुम्ही, तिथे 20 क्वेश्चन्स तुम्हाला येतील, तर ते सगळे प्रॉपर आन्सर द्यायचे त्यांना. तर साइन समजा ना, साइन अप केलं आपण, एनरोल नावावरती क्लिक करायचं. नंबर्स ऑफ क्वेश्चन 7 दिसते. मिनिमम पासिंग स्कोअर 80%. इथे टाइम लिमिट नो दिसते. इथं अटेम्प्ट्स अनलिमिटेड आहे, कारण की आपली स्टार्टिंगला टेस्ट असते. जशी आपण प्री बोर्ड्स वगैरे कसे असतात तशी टेस्ट असते. आधी पास करायची, देन आपली जी मोठीवाली टेस्ट असते ती ओपन होते. इथं स्टार्ट टेस्ट केलं तुम्ही,
इथं असे क्वेश्चन्स येतात तुम्हाला हे रीड करायचे प्रॉपर. जे तुम्हाला हार्ड लँग्वेज वाटत असेल त्याला गुगलवरती ट्रान्सलेट वगैरे करू शकता तुम्ही. आणि त्याचं जे आन्सर असेल प्रॉपर ते आन्सर द्यायचं इथं. नेक्स्ट करायचं. आता मी तर रँडमली देतोय, रीड वगैरे करत नाही. तर मी तुम्हाला जो ग्रुपवरती PDF वगैरे शेअर केला आहे तो पण एकदा नीट रीड करून घ्या. त्याच्यावरती कॉस्ट पर क्लिक वगैरे सगळेचे फुल फॉर्म्स आहेत. इथे आहे बघा, मी रँडमली दिलं. माझा स्कोर 57% आला आहे. तिथं 80% पाहिजे. देन इथं आपले 3 प्रोसेस असतात, त्या कंप्लीट केलं की तुम्हाला ते सर्टिफिकेट भेटून जातं. आता इथं मी नंतर टेक्स्ट कधी देऊ शकतो, एक सेकंड. ओके, हे बघा, हे परत तेच क्वेश्चन्स आहेत, फक्त एकदा नीट रीड करायचे. किंवा इथनं लिव्ह टेस्ट जरी केलं तुम्ही तर ते लिव्ह होऊन जाईल तुमची टेस्ट. ते आन्सर्स वगैरे सेव्ह राहत नाहीत. तुम्हाला जर इथं हार्ड लँग्वेज वाटत असेल तर तुम्ही गुगलवरती जाऊन ते ट्रान्सलेट करू शकता. तसा काही इश्यू येत नाही. हे सर्टिफिकेट वगैरे सगळे तुम्ही LinkedInवरती ॲड करू शकता. LinkedInवरती पण तुम्हाला इझिली जॉब्स भेटून जातात. फ्रीलान्सिंगचे याचे पण भेटतात किंवा वर्क फ्रॉम होम टाईपमध्ये पण तुम्हाला इझिली जॉब भेटतात. सर फेसबुकचं काय ऑप्शन सांगितलं तुम्ही जॉब ह्याच्यासाठी म्हणजे वर्क भेटण्यासाठी? बघा मॅम, आपण ऑर्गॅनिक मार्केटिंग केली होती बरोबर. येस सर. हां. तर तशा टाईपमध्ये तुम्ही ऑर्गॅनिक मार्केटिंग करू शकता. परत नंबर्स वगैरे रिसर्च केले होते बरोबर. आपण नंबर्स फाइंड केले होते त्यातनं. येस सर, येस सर. तर ते नंबर्स फाइंड करायचे. त्यांना व्हॉट्सॲपला मेसेज किंवा कॉल करू शकता तुम्ही डायरेक्टली. त्यांना आपलं सांगायचं म्हणजे या सर्व्हिस प्रोव्हाइड करतो, तुम्हाला नीड आहे की नाही. तर त्यांना असेल तर आपले ते लीड्समध्ये कन्वर्ट होतात ना. ओके सर. तुम्ही फायबरवरती याच्यावरती पण अकाउंट क्रिएट करून ठेवू शकता, तसं काही इश्यू नाही. पण तुम्हाला जर याच्यावरती क्लायंट्स लवकर भेटले नाहीत तर तुम्ही इरिटेट होता बरोबर. तर मी जास्त तर फायबरवरती किंवा अपवर्कवरती सेल करत नाही. माझी एक अकाउंट आहे म्हणजे ते पण मी प्रॉपर क्रिएट केलेलं नाही. मी असे ऑर्गॅनिकलीच बघतो. तर इथे जेवढे सर्टिफिकेशन कोर्स आहेत म्हणजे जेवढे आपण ॲड्स केलं ते तर तेवढ्याची एक्झाम देऊ शकता तुम्ही. इथे व्हिडिओज वगैरे पण असतात त्याचे. ई-लर्निंगवरती जर गेला ना तुम्ही, तेव्हा इथे दिसते तुम्हाला ई-लर्निंग. त्याचा व्हिडिओ वॉच करू शकता आधी तुम्ही आणि देन ते टेस्ट देऊ शकता. जर तुम्हाला प्रॉपर व्हिडिओ पाहिजे असेल त्याचा प्रॉपर व्हिडिओ पण भेटून जाईल तुम्हाला. LinkedInवरती ना तुम्ही एक बेटर प्रोफाईल क्रिएट करून घ्या तुमची. कारण की तुम्हाला LinkedInवरती जास्त चान्स असते की हाय क्वालिटीचे जॉब्स भेटतात. LinkedInवरनं पण तुम्ही अप्लाय सर एक सेकंड आहे.
आत्ता येतोय मॅम? येस सर येतो. ओके. तर LinkedInवरती तुम्ही जेवढी बेटर प्रोफाईल क्रिएट करचाल, तेवढे तुम्हाला इझिली जॉब्स भेटतील. हे बघा, असे तुम्ही सगळं प्रॉपर ॲड करा LinkedInवरती पण. कनेक्शन्स जेवढे इन्क्रीज होतात तेवढे इन्क्रीज करायचे. देन तुमचे स्किल्स वगैरे काय असतील, देन आपले जे Googleचे सर्टिफिकेट आहे, परत आता UXचं तुम्हाला सर्टिफिकेट वगैरे भेटेल, ते सगळं इथे ॲड करायचं. नाही तर जॉब्सचं प्लॅटफॉर्म आहे LinkedInवरती. परत आता आपण ईमेल मार्केटिंगमध्ये चेक केलं, LinkedIn बुलियन सर्च टूल बरोबर. त्याच्यावरनं आपण फाइंड करू शकतो कुठल्या कुठल्या कंपनीसाठी ओपनिंग आहे, किंवा इथं जॉब्स जर याच्यामध्ये गेला तुम्ही तर शो ऑलमध्ये जायचं, इथनं चेक करायचे, जे बेटर असेल तिथं अप्लाय करून टाकायचं. हे बघा, सर्च इंजिन मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, तर लोकेशन आहे, परत ऑन साईट आहे, फुल टाईम आहे, असं सगळं इथं भेटतं. ऑफ पेज SEO इंटर्नशिप्स पण असतात LinkedInवरती, रिमोट आहे. फक्त काय काय इंटर्नशिप अनपेड असतात, तर त्याला अप्लाय वगैरे करायचं नाही. ज्या पेड असतील त्यात चेक करायचं. इथं आधी सगळं डिस्क्रिप्शन वगैरे रेड करायचं, आणि इथं तुम्ही इझिली अप्लाय करू शकता. तर इझी अप्लायवरती जायचं. LinkedInवरती पण तुमचा रेझ्युमे वगैरे सगळं अपलोड करून घ्या. रेझ्युमे क्रिएट केला तुम्ही? येस सर माझा प्रॉपर नाही झाला, थोडासा राहिलं. ओके ना, ज्यावेळेस क्रिएट करताल त्यावेळेस शेअर करा. वाटलं तर मला पर्सनलला करा, काही चेंजेस असतील तर मी सांगेन तुम्हाला. ओके सर. नाही तर भरपूर जॉब्स आहेत, तिथनं तुम्ही ॲड चेक करू शकता, किंवा डायरेक्ट होम पेजवरती जाऊन सर्च पण करू शकता. इथे जॉब सिलेक्ट ठेवायचं ज्यावेळेस आपण सर्च करेल त्यावेळेस. तर जेवढे जॉब्स असतील, जे बेटर असेल त्याला अप्लाय करून टाकायचं. तर हे बघा, तुम्हाला HRs वगैरे पण मेसेज वगैरे करतात LinkedInवरती. मी तुम्हाला दाखवतो. मला परवाच एका HRचा मेसेज आला होता. तर हे बघा, त्यांनी मला एक प्रॉपर मेसेज सेंड केला होता. त्यांना डिजिटल मार्केटिंगची रिक्वायर होती. तर हा मेसेज तुम्ही रीड करू शकता बघा. मी फक्त काय केलं, LinkedInवरती प्रोफाईल केली, मला समोरनं ऑफर येते ते बरोबर. अशा टाईपमध्ये तुम्ही जेवढी बेटर प्रोफाईल क्रिएट करताल तुमची, तुम्हाला तेवढे लवकर ऑफर येतात. हे बघा, प्रोफाईलचा स्क्रीनशॉट शेअर करा ना, म्हणजे मग आम्हाला पण रेफरन्स होतो. हे बघा, आता मी तुम्हाला स्क्रीन दाखवतो तशी. म्हणजे प्रोफाईलमध्ये फक्त तुम्हाला ॲड काय करायचं आहे, तुमचा एक फोटो असेल बरोबर इथं. देन इथं ओपन टू वर्क ठेवायचं मॅम. आणि इथं डिजिटल मार्केटिंग वगैरे असं तुम्ही ॲड करू शकता बॅनर इमेजमध्ये. देन इथं तुमचं काय काय स्किल्स येतात तुम्हाला डिजिटल मार्केटिंगमध्ये, सर्च इंजिन मार्केटिंग, सोशल मीडिया मार्केटिंग, गुगल ॲड्स, मेटा ॲड्स, ईमेल मार्केटिंग. आता हे मी सगळं ॲड केलेलं आहे बरोबर. व्हिडिओ एडिटिंग, ई-कॉमर्स, ग्राफिक डिझाईन, कॅनवा आणि फ्रीलान्सिंग. तर अशा टाईपमध्ये तुम्हाला जे बेटर स्किल्स असतील त्या ॲड करायच्या. आणि देन थोडं स्क्रोल केलं, इथं आता एक्सपिरियन्समध्ये मी आत्ता इथं जॉब करतो UXमध्ये, तर ते टाकलं आहे. ह्याच्या आधी जर तुम्ही कुठं जॉब वगैरे केला असेल तर ते ॲड करू शकता. देन इथं एज्युकेशन टाकायचं. एज्युकेशन जिथनं केलं असेल ते सगळं ॲड करायचं. दॅट्स इट. आणि LinkedInवरती तुम्हाला ऑप्शन येतं अकाउंट ओपनिंगच्या टायमिंगला रेझ्युमे अपलोड करायचा. तर त्यावेळेस तुम्ही रेझ्युमे पण ॲड करू शकता त्यामध्ये. तुम्हाला कशा टाईपमध्ये जॉब पाहिजे, इथं मी जॉब टायटलमध्ये काय टाकलं, डिजिटल मार्केटिंग इंटर किंवा डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह. हायब्रिड टाकलं आहे, रिमोट टाकलं आहे. ऑन साईट वगैरे पण तुम्ही टाकू शकता जर तुम्हाला इन ऑफिसचे वगैरे काम पाहिजे असते. देन इथं लोकेशन आपल्याला सेट आहे पुणे, इथं माझं लोकेशन आहे. देन इथं जॉईनिंगचा पिरियड वगैरे टाकायचा, तुम्हाला एक्सपेक्ट किती, म्हणजे सॅलरी किती एक्सपेक्ट आहे. देन इथं स्टार्ट डेट वगैरे, फुल टाईम आहे किंवा पार्ट टाईम आहे. ते सगळं प्रॉपर तुम्ही क्रिएट केली प्रोफाईल, पब्लिश करायची. तुमची प्रोफाईल आता लाईव्ह आहे का मॅम LinkedInवरती? येस सर. ओके. But त्याचे किती proper- कनेक्शन आहे?
ओके. प्रॉपर करा आणि मला कनेक्शन रिक्वेस्ट शेअर करा. मी त्यावेळेस चेक करेन. ठीक आहे सर. आणि तर असे आपण जे डिजिटल मार्केटिंग वगैरे असतील ना, एचआरस असतात बरोबर, तर त्यांना कनेक्ट करून ठेवायचं. जे एचआरस असतील मोठ्या मोठ्या कंपनीचे पेजेस फॉलो करून ठेवायचे लिंक्डइनवरती. काही ग्राफिक डिझायनर आहेत किंवा फायनान्स एक्झिक्युटिव्ह अशा टाईपमध्ये चेक करायचं इथं. लिंक्डइनवरती तर तुम्हाला समोरून ऑफर येतात. ओके. लिंक्डइनचं क्लिअर आहे? ओके. देन आता बघा, कंपनी रिव्ह्यूज असतात. म्हणजे आता ज्यावेळेस तुम्ही पुढे जाऊन जॉब वगैरे करताल, तर ते कंपनीची चेक करायचं, कंपनी कशी आहे. कंपनीचा बॅकग्राऊंड कसा होता, त्याचे एम्प्लॉईजचा फीडबॅक काय त्या कंपनीसाठी, ते सॅलरी ऑन टायमिंग आहे की नाही. बघा इथं ग्लास डोअर म्हणून एक वेबसाईट आहे, हे ओपन करायची. आता यातलं जॉब कोण करणार आहे तुमच्यामधलं, जॉब किंवा फ्रीलान्सिंग अशा टाईपमध्ये ज्यांना तुम्ही जॉब करणार आहे मॅम पुढे जाऊन? येस जॉब पण आणि शक्यतो रिमोटच करणार आहे आणि फ्रीलान्सिंग आणि त्याच्यावर जास्त फोकस आहे. ओके. ते तर आता जर तुम्ही रिमोट वगैरे जॉब फाईन करू शकता बरोबर. देन इथं जॉब्सचं पण ऑप्शन आहे ग्लास डोअरमध्ये. फक्त तुम्हाला साइन अप करून घ्यायचं तुमच्या ईमेलने. देन इथं तुम्ही जॉबसाठी पण एक प्रोफाईल क्रिएट करू शकता, जॉब टायटल, लोकेशन आणि एम्प्लॉयर वगैरे. आणि इथं कंपनीजमध्ये गेला बरोबर. आता समजा मायक्रोसॉफ्टची वगैरे कंपनी, मला त्याचा रिव्ह्यू चेक करायचा आहे, म्हणजे त्याचं पेमेंट वगैरे टायमिंगला आहे की नाही. तर अशा टाईपमध्ये इथं मी चेक करू शकतो. एकच सेकंड, प्रोफाईल लॉकसाठी. ओके. तर इथं चेक काय करायचं, त्या कंपनीचा बॅकग्राऊंड वगैरे कसं आहे, म्हणजे टायमिंगला पेमेंट देते की नाही. जे जुने एम्प्लॉईज असतात ना या ग्लासडोरवरती, त्यांचे रिव्ह्यूज शेअर करतात बरोबर. तर ते चेक करायचं. आता ते हायब्रिड आहे तर ते प्रॉपर सर्व्हिसेस देते की नाही. परत आता बघा, लेडीजसाठी काय स्पेशल टायमिंग वगैरे आहे की नाही, ते सगळं चेक करायचं. तर कंपनीचं नेम वगैरे तुम्ही सर्च केलं ना, तर तुम्हाला प्रॉपर रिव्ह्यूज भेटून जातील. तर आपल्याकडे कंपनी वगैरे नाही आहे, ओके. तर ज्या कंपनीमध्ये तुम्ही जॉब वगैरे करताल तर त्याचे रिव्ह्यूज वगैरे चेक करायचे. इथं जर असेल तर ते चेक करू शकता, किंवा इथनं तुम्ही ग्लासडोरवरनं जॉब्सला पण अप्लाय करू शकता. ह्याच्यावरती पण एक प्रोफाईल बनवून ठेवा, रेझ्युमे वगैरे ॲड करून ठेवा. बेटर जॉब जर तुम्हाला भेटला तर इथनं पण तुम्ही इझिली अप्लाय करू शकता. देन बघा, तर इनडेट म्हणून आहे, ह्याच्यावरती पण एक प्रोफाईल क्रिएट करून घ्या. ह्याच्यावरून पण तुम्हाला बेटर ऑपॉर्च्युनिटी भेटेल. चांगले चांगले जॉब्स असतात त्याच्यावरती पण, इनडेटवरती बरोबर.
Indeedवरती पण एक प्रोफाईल क्रिएट करून घ्या. सिंपल असते, फक्त तुमची बेसिक इन्फॉर्मेशन ॲड करायची. जशी आपण आपणावरती किंवा जॉब वरती ॲड करू क्रिएट करतो. जॉब याच्यापेक्षा बेटर तुम्हाला याच्यावरती भेटेल Indeedवरती. इथनं वर्क फ्रॉम होमचे याचे पण जॉब्स असतात अवेलेबल. स्टार्टिंगला तर तुम्ही इंटर्नशिपच्या याच्यावरतीच फोकस करायचा. म्हणजे आधी इंटर्नशिप केली तुम्ही, देन तुम्ही एक्सपिरियन्स लेवल आला तुमच्याकडे, देन तुम्ही एक्सपिरियन्स लेवलला ॲड करू शकता. येस सर. ओके. तर आता याच्यामध्ये काय डाऊट आहे कुणाला? डिजिटल मार्केटिंगमध्ये याच्यामध्ये सगळं आपला टॉपिक कव्हर झालेले आहे. ओके. स्वाती मॅम, भाग्यश्री मॅम, तुम्हाला काय डाऊट आहे? सर कीवर्ड सर्चिंगचं पण एक मला विचारायचं होतं. की ते आपण गुगल सर्च ऍड्स मॅनेजरवरच ते कीवर्ड कसे सर्च करायचे? तिथं बघा सर्च ऑप्शन असतं मॅम, कीवर्ड फाइंडर म्हणून. आपण एकदा SEOच्या आधीच आपण चेक केलं होतं, बरोबर? येस सर. तर तिथं तुम्ही सर्च करू शकता. जे तुमचं रिलेटेड कीवर्ड आहे ते एंटर करायचं. त्याच्या रिलेटेड तुम्हाला कीवर्ड्स फाइंड होतील. म्हणजे आता समजा एक वेबसाईट आहे, तर त्याच्या रिलेटेड म्हणजे कीवर्ड्स त्या वेबसाईटमध्ये कोणते कोणते कीवर्ड्स आहे ते पण आपण बघू शकतो का? हो मॅम, तुम्ही तिथं ते वेबसाईट पण टाकू शकता किंवा वन बाय वन. आता जर मला डिजिटल मार्केटिंगचे कीवर्ड्स हवे असतील तर मी तिथे डिजिटल मार्केटिंग सर्च केलं ना, तर ते पण अवेलेबल असतात. किंवा ओके. एखाद्याच्या वेबसाईटचे कीवर्ड्स पण तुम्ही फाइंड करू शकता. ओके. गुगल ऍड्स वरती ना? हो, हो. गुगल ॲड्सचं जे अकाउंट आहे ना त्याच्यावरती कीवर्ड फाइंडर म्हणून तिथं ऑप्शन आहे. ते कीवर्ड फाइंडर. हो, म्हणजे कीवर्ड्स सर्च वगैरे असं असेल ते. आता माहीत नाही नाव. ठीक. स्वाती मॅम, भाग्यश्री मॅम, काय डाऊट नाही तुम्हाला? नो सर. स्वाती मॅम, तुम्हाला? ओके. तर इथपर्यंत आपलं आता सगळं सिलेबस कव्हर झालेलं आहे. तर सिलेबसमध्ये काय डाऊट वगैरे असेल तुम्ही मला विचारू शकता. देन आता तुम्ही जॉबसाठी वगैरे अप्लाय करताल, बरोबर? देन येस. इंटरव्ह्यूसाठी एकदम कॉन्फिडन्सली जायचं. आधी तुमचं इंट्रोडक्शन वगैरे द्यायचं त्यांना. तुमचं जे CV वरती तुम्ही जे जे मेन्शन केलं असेल म्हणजे स्किल्स वगैरे, त्या तुम्हाला प्रॉपर आल्या पाहिजेत. कारण की जास्त तर त्याच तुम्हाला विचारल्या जातात, जे तुम्ही CV वरती मेन्शन करता. मी काल तुम्हाला तो CV शेअर केला होता, त्याच्यामध्ये कसं सोशल मीडिया मार्केटिंग वगैरे सगळे ॲड होते. तर जे तुम्ही CV वरती जास्त मेन्शन करताल तेच तुम्हाला 90% तरी विचारलं जातं. नंतरनं बाकीचं विचारलं जातं. पण जे आपल्या CV वरती असतं ते तुम्हाला 100% विचारतातच. कारण की आपण ते त्याच्यामध्ये मेन्शन करतो की आम्हाला ह्याच्यामध्ये नॉलेज आहे किंवा ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे आम्हाला. तर ते तुम्हाला प्रॉपर आलं पाहिजे. इंटरव्ह्यूमध्ये जर तुम्ही गेल ना तर जास्त घाबरायचं वगैरे नाही. तुम्हाला इंग्लिश वगैरे जास्त प्रॉपर येत नसेल तर फक्त इंट्रोडक्शन द्यायचं तुमचं इंग्लिशमध्ये. देन तुम्ही मराठी किंवा हिंदीमध्ये कंटिन्यू करू शकता. ओके सर. सर माझा पहिला एक बेसिक रेझ्युम आहे. मी त्याच्यामध्ये म्हणजे ऍड केलं तर चालेल का मग? तुमच्या मॅम ते. आता तुम्हाला जर त्याचे टेम्पलेट वगैरे बेटर वाटत असेल तर तुम्ही ॲड करू शकता किंवा कॅनव्हावरती न्यू पण क्रिएट करू शकता. म्हणताच आहे. तर त्याच्यात का नवीनच बनवू? आता ते तुमच्यावरती डिपेंड आहे मॅम. तुम्हाला न्यू पाहिजे किंवा तोच एडिट वगैरे करायचा असेल. तुम्ही दोन्ही पण ट्राय करा. जे बेटर वाटेल ते यूज करू शकता तुम्ही. ओके सर. ठीक. कारण की त्याला आपलं क्रिएट करायसाठी जास्त टाईम वगैरे लागत नाही. येस सर. तसं बेसिक हो. केलेलं आहे मी. त्यात पण ते ऍड केलं. नवीन पण एक केलंय. त्यात थोडं ऍडिशनल ऍड ओके. करायचं राहिलं. क्रिएट केल्यानंतर मला शेअर करा. जर काही चेंजेस वगैरे असतील तर मी तुम्हाला सांगेल ते. आणि तुम्हाला आता कंपनीच्या ऑफरसाठी वगैरे कॉल वगैरे आले तर त्यांना लगेच आन्सर द्यायचं नाही, की आता तुम्हाला जर इंटरव्ह्यूसाठी वगैरे विचारलं जाईल, तुम्ही कधी याचाल अवेलेबल कधी, तर थोडा टायमिंग घ्यायचा, बरोबर? लगेचच्या लगेच सांगायचं नाही, मी आत्ता येतो किंवा उद्या येतो. मी सांगायचं त्यांना, की मी 2-3 तासानंतर नंतर तुम्हाला इन्फॉर्म करतो. ओके. म्हणजे त्यांना असं दाखवायचं नाही, की आपल्याला जॉबची वगैरे नीड आहे. कळलं? ओके सर. त्यांना सांगायचं नीट, की मॅम मी थोडा विचार वगैरे करून सांगेल.
लोकेशन वगैरे चेक करायचं म्हणजे आपलं परफेक्ट आहे की नाही, ऑपोजिट लोकेशनवरती तर नाही आहे, बरोबर? कारण की आपलं Yes. सगळं लोकेशन वगैरे परफेक्ट पाहिजे. जास्त लांब जाऊन पण आपल्याला काही उपयोग नाही. आपल्या घराच्या इथपर्यंत थोडंफार लांब किंवा असेल तर चालेल. कंपनी काय काय सर्व्हिसेस आपल्याला देते ते सगळं चेक करायचं. ओके सर. सर आपल्या इन्स्टिट्यूट थ्रू भेटतं का काय? हो मॅम, तुम्हाला Yes. प्लेसमेंट वगैरे भेटून जाईल इंटर्नशिपसाठी, याच्यासाठी पण ओके सर, ठीक आहे तुम्ही चालेल. अप्लाय करू शकता. तुम्हाला नंतर सर वगैरे मेसेज वगैरे करतालच. ओके सर, ठीक आहे चालेल. तर तुम्ही प्रॅक्टिस करा. काही इश्यू वगैरे आला तर मला विचारा बिनधास्तली. माझा मी फोन नंबर तिथे तुमच्याकडे आहे. ओके. बजेटच काय थोडा मॅम? प्रॉब्लेम मी शेअर करेल मग ओके तुम्हाला. मॅम. ओके. ओके. तर इथं आपला क्लास एंड झाला. आपली बॅच कव्हर झाली म्हणजे अख्खं टॉपिक्स वगैरे सगळे आपले कव्हर झालेले आहेत. जर तुम्हाला पुढे जाऊन काही इश्यू वगैरे आला तर मला WhatsAppला डायरेक्टली मेसेज करा किंवा कॉल केला तरी चालेल. ओके सर, ठीक. ओके. थँक्यू. स्वाती मॅम, भाग्यश्री मॅम, तुम्हाला काही डाऊट नाही आहे ना? नाही. नाही सर. ओके मॅम. ओके. ते तर आपण एंड करूया. आपली बॅच कंप्लीट झाली आजपासून. ओके सर, थँक्यू सर. वेलकम मॅम.